मुंबईमधनं इथं पनवेल आणि उरण परिसरामध्ये 95 गावांमध्ये प्रकल्पग्रस्तांसाठी मोठी दिलासादायक बातमी आहे। गरजेपोटी बांधलेल्या घरांना राज्य सरकारनं संरक्षण देण्यात येणार आहे आणि अत्यल्प शुल्क भरून ही घरं नियमित करण्याचा मार्ग मोकळा झालाय। सिडको आणि विविध विकास प्रकल्पांमुळे प्रभावित झालेल्या 95 गावात हजारो कुटुंबांना या निर्णयाचा फायदा होणार आहे। अनेक वर्षांपासून नियमितीकरणाच्या प्रतीक्षेत असलेल्या घरांना आता कायदेशीर मान्यता मिळाल्याचा मार्ग खुला झालाय। काय म्हणाल 30-35 वर्ष लढायला कुठेतरी आता यश मिळालंय आणि आज आता राज्य सरकारने तुमच्या माध्यमातून हा निर्णय दिलेला आहे। असं आहे की माननीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री हे आमचे पालकमंत्री पण आहेत आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्याकडे अनेक बैठका झाल्या। 2015ला मी लक्षवेधी मांडली होती। त्यानंतर आता सगळे शिवसेनेचे लोक जेव्हा मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे झाले तर या लोकांनी पुढाकार केला आणि पहिला कैलासवासी दिवा पाटील यांच्या नेतृत्वामध्ये अनेक लढे झाले। आमचे सगळे स्थानिक भूमिपुत्र त्यांच्या सोबत होते। वेगवेगळ्या संघटना आमच्या अनेक वर्ष लढा देत होत्या, पण त्या लढ्याला वेगळी दिशा देण्याचं काम इथली लोक काही करत होते आणि हे काम होऊ नये म्हणून अनेक लोक पाण्यात देव बुडून बसले होते। कारण आज जर ह्या लोकांची घरं जमिनी नावी झाल्या तर मग कष्टाल होणार नाही, आपला मनासारखा बिल्डर हा इथे बसणार नाही। याच्यामुळे नेहमीच ग्रामस्थांची दिशाभूल केली गेली। मी आता ग्रामस्थांना सांगितलं की हा निर्णय जो 2.5 गुंठ्याला 30% सांगितलेला आम्ही 15% आणला आणि 5 गुंठे ज्याची जागा आहे त्याला आम्ही 25% करून घेतला, 35% होता आणि दुकानं वगैरे आहेत तिथं आम्हाला ते लोक करून देणार आहेत। आता जर आपण ही जमीन जर आपल्या मालकी हक्काची केली नाही तर पुढे ह्यांच्यासाठी लढणार इथं कुठे नेतृत्व नाही आहे। ही आम्ही शेवटची आता पिढी आहे लढणारी आमची आणि म्हणून ग्रामस्थांना आपल्या माध्यमातून विनंती आहे की महाराष्ट्र शासनाने घेतलेला निर्णय याचं आपण अभिनंदन केलं पाहिजे आणि आपल्या काही त्रुटी असतील त्या आपण भांडत राहू। आता आपणच म्हणतात की यापूर्वी देखील या प्रकल्पग्रस्तांची दिशाभूल करण्यात आली, आता हा शासनाने हा महत्त्वाचा निर्णय घेतलाय, आता देखील तुमचीच लोक याला पुन्हा खो घालतील? 100% खो घालतील। आपण बघितलं असेल की नव्या मुंबईतलं राजकारण कसं चाललंय, नव्या मुंबईत काय चाललंय, पण नव्या मुंबईचा हा प्रश्न नाही, हा 95 गावाचा प्रश्न आहे। हा उरण असेल, पनवेल असेल, ही सगळी ग्रामस्थांची आमची प्रकल्पग्रस्त गावांचा प्रश्न आहे। हा काय एकट्या मंदामात्रेचा प्रश्न नाही आहे आणि या सगळ्या संघटना उरणच्या असतील, पनवेलच्या असतील, प्रशांत ठाकूर असेल, बादली असतील, रामशेठ असतील, सगळ्यांनी मिळून हे लढे दिलेले आहेत आणि म्हणून हा प्रश्न शेवटपर्यंत तिथे लढायला आम्हाला लोकांनी निवडून दिलेला आहे आणि तो लढा आम्ही पुढे घेऊन चाललेलो। आपल्या जमिनी ज्या आहेत त्या आपल्या नावावर करून घेण्याचं आव्हान त्यांनी कळकळीचं विनंती देखील सगळ्या प्रकल्पग्रस्तांना केलं। विनय म्हात्रे, न्यूज 18 मराठी, नवी मुंबई। आता बातमी आहे मुंबईतल्या कुर्ला परिसरातनं इथं आज पहाटे भीषण अपघात झाला। पूर्व द्रुतगती महामार्गावर कुर्ला ब्रिजवर खासगी बस आणि कंटेनरमध्ये धडक बसली। पावसामुळे रस्ता निसरडा झाला होता। बस चालकाला वाहनावरचा ताबा सुटल्याची प्राथमिक माहिती आहे आणि धडकेनंतर कंटेनर पुलावरच उलटला। सुदैवानं या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही। सध्या रस्त्यावरची वाहतूक सुरळीत झाली। सध्या कुर्ला येथील पूर्व द्रुतगती महामार्गाजवळ आहे। आज सकाळच्या सुमारास 6च्या सुमारास इथे एक भीषण अपघात घडला। एक खासगी बस आणि कंटेनर यांच्यात धडक झाली होती आणि ही धडक इतकी मोठी होती की हा भला मोठा ट्रक ब्रिजजवळ पलटी झाला होता। अपघाताचं मुख्य कारण म्हणजे या परिसरात सकाळी पाऊस पडला आणि या निसरड्या रस्त्यावरून काही गाड्या जात असताना त्यातून तेल सांडलं, त्यामुळे हा अपघात झाला। दुसरी गोष्ट म्हणजे हा अपघात इतका भीषण असून यात एकही जीवितहानी झालेली नाहीये किंवा कोणालाही गंभीर दुखापत झालेली नाहीये। या अपघातामुळे या ब्रिजची एक बाजू वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आली होती आणि सकाळची वेळ असल्या कारणाने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या। परिसरात मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती, पण आता आपण बघू शकतोय की पोलीस प्रशासन आणि अग्निशमन दल हे तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी वाहतूक सुरळीत केलेली आहे आणि रस्त्याची वाहतूक सुरळीत झालेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट रमेश भट्टसह मी वैदिक कर्णिक, न्यूज 18 मराठी, मुंबई।